सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षणाच्या सोयी मिळाव्यात, सर्वसामान्यांची मुले मुली शाळेत जाऊन मोठी व्हावीत, डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक व्हावीत यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था सुरू केली। आज या शिक्षण संस्थेच्या शाखा महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात असून लाखो विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत। गोरगरिबांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपलं आयुष्य समर्पित करणाऱ्या पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती ठिकठिकाणी साजरी करण्यात येत आहे। रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 124वी जयंती नावडे येथील परशुराम जोमा म्हात्रे विद्यालयात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विवेक पाटील, जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती बाळाराम पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सीताराम भोईर, संचालक गोपाळ भगत, कर्नाळ बँकेचे उपाध्यक्ष पुंडलिक म्हात्रे, पंचायत समिती सदस्य मंदा पाटील, नावडे ग्रामपंचायतीच्या सरपंच गुलाब पाटील, उपसरपंच किरण खानवकर, मुख्याध्यापक एच.जी. सातपुते इत्यादी मान्यवरांसह नावडे व आसपासच्या परिसरातील नागरिक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांना आदरांजली वाहताना आमदार विवेक पाटील म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दालने खुली करून देताना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले। शैक्षणिक क्षेत्राच्या उत्क्रांतीसाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भौतिक सुखाचा त्याग केला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ते पायी फिरले। आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेला ग्रामीण भागातील विद्यार्थी समाजाच्या मूळ प्रवाहात यावा यासाठी कर्मवीर अण्णांनी रक्ताचे पाणी केले व रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून शिक्षणाची गंगा गावोगाव पोचवली। आणि मला निश्चितच अभिमान वाटते की कर्मवीर अण्णांचा हा विचार पनवेल तालुक्यामध्ये घेत असताना, या नावडे परिसरामध्ये घेत असताना आमचे नेते माननीय रघुशेठ पाटील साहेब यांच्या तुलनेला शिक्षणासाठी अनेक मंडळी आपल्या गावात भागातील मंडळी होती, त्यांनी तो विचार या भागामध्ये उचलला आणि या भागातल्या विद्यार्थ्यांना एक चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून या हायस्कूलची निर्मिती झाली। त्याच्यानंतर आज दुसरी पिढी कामाला लागलेली आहे। भाऊशेठ पाटील असतील, त्या ठिकाणी पुंडलिक शेठ असतील, अण्णा असतील, एकनाथ पाटील असतील, या साऱ्या मंडळीचं केवळ शिक्षण देता ते दर्जेदार असलं पाहिजे, ते आधुनिक असलं पाहिजे। या विभागामध्ये जे आधुनिकीकरण होत आहे, जे जागतिकीकरण होत आहे, जे ग्लोबलायझेशन होत आहे, या ग्लोबलायझेशनला सामोरं जाणारी पिढी घडवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या या विभागातला एक चांगल्यात चांगलं शिक्षण या विद्यालयाच्या माध्यमातून, या शिक्षण संकुलाच्या माध्यमातून दिलं पाहिजे म्हणून सारी कळकळी या ठिकाणी प्रयत्न करतात। एकीकडे शिक्षणाचा प्रश्न आ वासून असताना दुसरीकडे स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्नही गंभीर रूप धारण करीत आहे। आज सर्रासपणे मातेच्या गर्भातच मुलीची कत्तल केली जात आहे। भविष्यात अशीच परिस्थिती राहिली तर माणसाचे अस्तित्वच धोक्यात येणार असल्याचे आमदार विवेक पाटील यांनी सांगितले। आता मुलींचं त्या ठिकाणी जन्मजातच मुलींचा त्या ठिकाणी करण्याचा जो प्रकार पडलेला आहे तो मोठ्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न झाला पाहिजे। बाळूशेठ आपल्या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी 24 सप्टेंबर हा जागतिक बालिका दिन आहे, तो बालिका दिन साजरा करण्याचा सुद्धा प्रभाग आपल्याला सुरू करावा लागेल। जेव्हा ज्या अनिष्ट प्रथा आता नव्याने पडत चाललेले आहे त्याच्यावर कंट्रोल आल्याशिवाय राहणार नाही। या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश झोत टाकला। कर्मवीर अण्णांच्या संस्कारांनी प्रेरित झालेल्या आपल्यासारखे तरुण उद्याच्या भविष्यामध्ये केवळ स्वतःपुरता मर्यादित न राहता, आपल्या कुटुंबियापुरता मर्यादित न राहता अण्णांना अपेक्षित असलेलं काम भविष्याच्या काळामध्ये उभं करतील अशा पद्धतीचा आशावाद आपल्यासारख्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींकडे बघितल्यानंतर निश्चितपणानं जागरूक होतं आणि त्याच वेळेस कर्मवीर अण्णांच्या कामाची पोचपावती आपल्यासारख्या कर्मवीर अण्णांच्या शिक्षण संस्थेतून तयार झालेल्या मंडळींना मिळाल्याशिवाय। आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनचरित्रावर आधारित क्रांतिकारी सेवा संघ प्रस्तुत क्रांतिवादळ या क्रांतिगीताच्या ऑडिओ सीडीचे प्रकाशन सोमवारी अखिल भारतीय कराडी समाजाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मदन गोवारी यांच्या हस्ते करण्यात आले।
आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनचरित्रावर आधारित क्रांतिकारी सेवा संघ प्रस्तुत क्रांती वादळ या क्रांतिगीतांच्या ऑडिओ सीडीचे प्रकाशन सोमवारी अखिल भारतीय कराडी समाजाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मदन गोवारी यांच्या हस्ते करण्यात आले। नवीन पनवेल येथील क्रांतिकारी सेवा संघाच्या कार्यालयामध्ये आयोजित या कार्यक्रमासाठी संघाचे अध्यक्ष नामदेव फडके, पनवेल तालुका अध्यक्ष संतोष पाटील, श्री लांडगे, भोपी आदी मान्यवरांसह संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी क्रांतिकारी सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव फडके यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची वीरगाथा या सीडीच्या माध्यमातून सर्वांना परिचित होईल असा विश्वास व्यक्त केला। की नेहमी आम्ही काम करताना क्रांतिकारी सेवा संघ आणि वासुदेव बळवंत फडके यांचा कुठेही नाव कमी नाही व्हावा यासाठी प्रत्येक फेजवर वासुदेव बळवंत फडके यांचा छायाचित्र आम्ही देतो। कारण की आम्हाला पनवेल पासून शिरडोन हे गाव 4 ते 5 किलोमीटरवर आहे, परंतु त्यांच्या नावाची कुठेही विसर व्हावा नाही यासाठी नेहमी आम्ही प्रत्येक शाळेत जाऊन सगळ्या लहान मुलांना या वासुदेव बळवंत फडकेंचा इतिहास त्यांच्या समोर राहावा यासाठी आम्ही नेहमीच सहकार्य करतोय। तसेच तालुका अध्यक्ष संतोष पाटील म्हणाले की या सीडीच्या माध्यमातून क्रांतिकारी सेवा संघाच्या मार्फत आद्य क्रांतीवीरांना अभिवादन करण्यात आले आहे। पनवेल तालुक्यातील एक वासुदेव बळवंत फडके त्यांचा मानस पुत्र म्हणून किंवा त्यांचा वंशज म्हणून त्यांचा कार्य पुढे नेण्याचं जो त्यांनी हाती काम घेतलेलं आहे त्याबद्दल त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतोय। क्रांतिकारी सेवा संघाची स्थापना होऊन आज वर्ष पण पूर्ण झालं नाही। 8 ते 9 महिन्याच्या कालखंडामध्ये गौरी साहेब माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या समोर आम्ही जास्त बोलू नये कारण तुमचं उभं आयुष्य संघटनेमध्ये काम करताना गेलेलं आहे, परंतु या पनवेल तालुक्यामध्ये अशी कोणती एकमेव संघटना नसेल की ज्याने 7 ते 8 महिन्याच्या कालखंडामध्ये असे सामाजिक कार्य की निस्वार्थपणे स्वतःच्या खिशाला झीज देऊन समाजासाठी काम करणारी फक्त एकमेव नामदेवशेठ फडके तुम्हीच असाल। या सीडीच्या निर्मितीसाठी क्रांतिकारी सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव फडके यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे। क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पदचिन्हावर चालत समाजसेवा करणारे नामदेव फडके यांच्यातर्फे बनवण्यात आलेल्या या ऑडिओ सीडीच्या माध्यमातून क्रांतीवीरांची विचारधारा जनमानसात पोहोचवण्याचे कार्य त्यांनी केले आहे, ते नक्कीच प्रशंसनीय आहे। पनवेल तालुका अंतर्गत आपटे गावामध्ये रविवारी निराधार महिलांना आर्थिक मदत व शालांत परीक्षेत चांगले गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन रॅडनी फ्रान्सिस चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आले होते। पनवेल तालुका अंतर्गत आपटे गावामध्ये रविवारी निराधार महिलांना आर्थिक सहायता व शालांत परीक्षेत चांगले गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन रॅडनी फ्रान्सिस चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आले होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विवेक पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते। यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती गजानन माळी, माजी उपसभापती सुभाष पाटील, आपटा ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ता पाटील, माजी सरपंच गणेश सावंत, उपसरपंच हलिमा कुरेशी, ट्रस्टचे अध्यक्ष रॉडनी फ्रान्सिस, ज्ञानेश्वर भोईर, राजू घोलप, आपटा स्कूलचे मुख्याध्यापक श्री पाटील आदी मान्यवरांसह शिक्षक, विद्यार्थी तसेच आपटा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना आमदार विवेक पाटील म्हणाले की अथक मेहनत व परिश्रमाने कोणतेही काम आपण करू शकतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासात जास्त लक्ष द्यावे। तसेच रॉडनी फ्रान्सिस चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या समाज कार्याची स्तुती करीत आमदार विवेक पाटील म्हणाले की रॉडनी फ्रान्सिस व त्यांचे सहयोगी साने गुरुजींच्या पावलावर पाऊल ठेवत सामाजिक उत्तरदायित्व निभावित आहेत। रॉडनी फ्रान्सिस चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सदस्य यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। साने गुरुजींची असं शिकवण होती की ज्यांच्यासाठी कोणी नाही त्यांच्यासाठी आपण काम केलं पाहिजे। त्यांची जी कविता होती, खरा तो एकच धर्म जगाला प्रेमार पावे, जयाचे दीन अतिपतित तया नाव न उठवावे, ही जी त्यांची कविता आहे किंवा हे त्यांचं जे समाजाच्या प्रती असणाऱ्या ज्या भावना आहेत ते भावना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचं काम या ठिकाणी रॉडनी फ्रान्सिस चॅरिटेबल ट्रस्ट करत आहे। त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने या प्रसंगी गावातील अनाथ व निराधार महिलांना सरकारच्या वतीने आर्थिक मदत मिळावी यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी ठोस पावले उचलावीत असे प्रतिपादन आमदार विवेक पाटील यांनी केले।
मला या ठिकाणी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्यांना सांगायचं आहे की रॉडनी फ्रान्सिस चॅरिटेबल ट्रस्ट गावातल्या अशा गरीब विधवा महिलांचं निवड करते. 16 महिला त्यांनी निवडलेल्या आहेत. आपण त्यांना काय मदत मिळवून दिली? कारण शासनाची योजना आहे, 65 वर्षाच्या वरील योजना आहे, 60 वर्षाच्या वरील योजना ज्या आहेत त्यांना प्रत्येकी 600 रुपये शासनाच्याकडनं ज्या योजना आहेत त्याच्यात मिळायला पाहिजे. आज रॉडनी फ्रान्सिस चॅरिटेबल ट्रस्ट हे स्वतःच्या उत्पन्नात त्याला 200 रुपयाची मदत देते आहे. तुम्हाला फक्त थोडेसे प्रयत्नच करायचे आहेत. तुम्ही जर प्रयत्न केला तर शासकीय निधीतून त्यांना 600 रुपये आपल्या बँक ऑफ इंडियामध्ये आपल्याच्या शाखेमध्ये निश्चितपणे त्यांचे खाते उघडून दर महिन्याला त्यांचे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत. तर एका महिन्याच्या आत हे सगळे फॉर्म भरून झाले पाहिजेत आणि ह्याचे 200 आणि शासनाचे 600 असे 800 रुपये या सर्वांना मिळतील अशी व्यवस्था आपण करावी अशी सूचना या ठिकाणी आपल्याला देत आहे. याची कारवाई ताबडतोब झाली पाहिजे अशी मागणी देखील मी या ठिकाणी आपल्याकडे करत आहे. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक रॉडनी फ्रान्सिस यांनी ट्रस्टद्वारे चालविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमात निराधार महिलांना रॉडनी फ्रान्सिस चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे खेळाडू आपल्या क्रीडा नैपुण्याने प्रत्येक क्षेत्रात आपले नाव उज्ज्वल करीत आहेत. नुकत्याच पेण येथे संपन्न झालेल्या जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या जिम्नॅस्टिक खेळाडूंनी सुवर्ण पदक व रजत पदक प्राप्त करून अकॅडमीचा गौरव वाढविला आहे. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे खेळाडू आपल्या क्रीडा नैपुण्याने प्रत्येक क्षेत्रात आपले नाव उज्ज्वल करीत आहेत. नुकत्याच पेण येथे संपन्न झालेल्या जिम्नॅस्टिक प्रतियोगितामध्ये कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या जिम्नॅस्टिक खेळाडूंनी सुवर्ण पदक, रजत पदक प्राप्त करून अकॅडमीचा गौरव वाढवला आहे. 10 वर्ष वयोगटात खेळविण्यात आलेल्या या जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीची सोनिया ठाकूर, जुई भेंडकळे व अनिकेत यांनी सुवर्ण पदक मिळवले, तर सई सावंत, जान्हवी आर्यन, लतिका यांनी रजत पदक पटकावले. या सर्व विजेत्या खेळाडूंना आमदार विवेक पाटील व कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष सदाशिव साबळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या जिम्नॅस्टिक खेळाडूंचे अभिनंदन करताना आमदार विवेक पाटील म्हणाले की अकॅडमीतील या खेळाडूंची राज्य पातळीसाठी निवड झाल्याने कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी नव्हे तर संपूर्ण पनवेलकरांचा गौरव वाढला आहे. जिम्नॅस्टिकच्या ज्या स्पर्धा या रायगड जिल्ह्यामध्ये प्रथमच झाल्या आणि त्या स्पर्धेमध्ये कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या एकंदर 17 खेळाडूंनी भाग घेतलेला होता आणि या 17 पैकी 9 खेळाडूंना चांगलं यश संपादित केलेलं आहे. 3घांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे, 4घांना सिल्वर मिळालेलं आहे आणि 1ला ब्रॉन्झ मिळालेला आहे. आणि ह्या सगळ्यांची स्टेटसाठी जिल्हा राज्य पातळीवर ज्या स्पर्धा होणार आहेत त्या राज्य स्पर्धा ज्या पुण्याला होणार आहेत त्या स्पर्धेसाठी त्यांची निवड झालेली आहे. या सर्व खेळाडूंचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे हे कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे खेळाडू ऑलिम्पिकपर्यंत पोहोचतील असा विश्वास या ठिकाणी निर्माण करतो. कर्नाळा स्पोर्ट्सच्या ज्या कोच आहेत अमृता मोरे, त्यांनी चांगली मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीला
या साऱ्या आमच्या बाल खेळाडूंना चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स केलेला आहे. त्यांच्या प्रयत्नानं निश्चितपणे कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचे खेळाडू हे पुढे भावी चमकतील असा. रविवारी कामोठा सेक्टर 7 येथील स्वामी समर्थ ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा पडल्याने कामोठा परिसरात दहशत पसरली आहे. यावेळी दरोडेखोरांनी ज्वेलर्स मालकावर व त्याच्या मुलावर हल्ला केल्याने कामोठ्यातील व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. या दरोड्याच्या निषेधार्थ सोमवारी कामोठा परिसरातील व्यापाऱ्यांनी कामोठा बंद करून आपला निषेध व्यक्त केला. रविवारी कामोठा सेक्टर 7 येथील स्वामी समर्थ ज्वेलर्सवर दरोडा पडल्याने कामोठा परिसरात दहशत पसरली आहे. या दरोड्यात दरोडेखोरांनी पिस्तुलाचा वापर करून ज्वेलर्सच्या मालकावर व त्याच्या मुलावर हल्ला केल्याने व्यापारी वर्गात असुरक्षिततेची भावना वाढली आहे. स्वामी समर्थ ज्वेलर्सवर पडलेल्या दरोड्याच्या निषेधार्थ सोमवारी कामोठा परिसरातील व्यापाऱ्यांनी कामोठा बंद करून आपला निषेध व्यक्त केला. यावेळी ज्वेलर्स, किराणा, हार्डवेअर, दूध व्यापारी व मिठाई मालकांनी आपली दुकाने बंद करून निषेध व्यक्त केला. या दरम्यान व्यापारी असोसिएशनने कामोठा येथे निषेध रॅलीही काढली. या प्रसंगी व्यापारी असोसिएशनला पाठिंबा देण्यासाठी आमदार विवेक पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील, शेका पक्षाचे जिल्हा सचिव बाळाराम पाटील, तालुका सहसचिव सखाराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. काल जो दुर्दैवी प्रकार आपल्या कॉलनीमध्ये झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्याचा शोध लागण्याच्या दृष्टिकोनातून आपण ही स्वयंस्फूर्त अशी फेरी कामोठा कॉलनीमध्ये आपण काढलेली आहात. सर्व व्यापाऱ्यांनी आजचा बंद त्यानिमित्तानं ठेवलेला आहे. आपले व्यापारी श्रीयुत बिरगड यांच्या दुकानात हल्ला करून त्या ठिकाणी त्यांना स्वतःला त्यांच्या मुलाला जखमी करून त्या ठिकाणी दरोडा टाकलेला आहे. या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणेचे अधिकारी तांबे साहेब पण या ठिकाणी आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करू आणि ह्या गुन्ह्याचा तपास लवकरात लवकर लागला पाहिजे यासाठी प्रयत्न करू आणि भविष्यात कामोठा कॉलनीमध्ये असे प्रकार घडता कामा नये यासाठी देखील पोलीस अधिकाऱ्यांची आपण मदत घेऊ. त्या दृष्टिकोनातनं पोलीस अधिकारी आणि आपण ह्यांच्यामध्ये चर्चा होऊन पोलिसांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा आपल्याला मदत करण्याच्या दृष्टिकोनातनं काही गोष्टी आपल्यालाही त्या ठिकाणी पाळाव्या लागणार आहेत. तसेच पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत आमदार विवेक पाटील यांनी व्यापारी असोसिएशनच्या वतीने मागणी केली की लुटारूंना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. पोलिसांचा तपास जोरानं चालू आहे. एक 3-4 विविध मार्गाने पोलीस त्याचा तपास करत आहेत. पोलिसांना विश्वास आहे की आम्ही हे सर्व दरोडेखोर आहे आम्ही लवकरात लवकर पकडू असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही देखील त्यांना सांगितलं आहे या तपासाच्या कामामध्ये आमची काय मदत लागत असेल, तुम्हाला लोकांची काय मदत लागत असेल तर तीही आम्ही मदत त्यांना द्यायचं कबूल केलेलं आहे आणि आमच्या सहकार्याने हे लवकरच दरोडेखोर पकडले जातील असा विश्वास मला ह्या ठिकाणी वाटतोय. आणि त्याचबरोबर पुन्हा भविष्यात असे प्रकार होऊ नयेत. कारण या ठिकाणी आता विरकडांचं उदाहरण घेतलं तर गावाकडची शेती विकून त्यांनी ही सगळी गुंतवणूक ह्या धंद्यामध्ये केलेली होती आणि आज ते जर त्यांचा तपास लागला नाही तर ते कुटुंबच उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. तर ही वेळ बाकीच्या कुणावर येऊ नये त्या संदर्भात देखील इथलं जे पोलीस स्टेशन नवीन मंजूर झालेलं आहे ते लवकरात लवकर चालू करून घेणं. सध्या अपुऱ्या जागेमध्ये त्यांची ती चौकी चालू आहे तिला जागेला हे करून जास्तीत जास्त मनुष्यबळ कसं वाढवता येईल यासाठी देखील प्रयत्न करावे लागण्यात सन्माननीय सीपी साहेबांची आम्ही भेट घेणार आहोत. खारघर येथील बँक ऑफ बडोदा शाखेमध्ये बँकेत आलेल्या ग्राहकांची दिशाभूल करून त्यांना लुटणाऱ्या एका इस्माला खारघर पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले आहे तर त्याच्या 2 साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. खारघर येथील बँक ऑफ बडोदामध्ये काही अज्ञात लुटारू बँकेत आलेल्या ग्राहकांना फसवून त्यांना बँकेबाहेर स्लिप भरून देण्याच्या नावाखाली नेत दिशाभूल करून त्यांच्याजवळ रोख रक्कम घेऊन पसार होत होते. या घटना बँक परिसरात याआधी घडल्या होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा बँकेतील ग्राहकाला फसवण्याच्या तऱ्हेत असलेल्या एका लुटारूला पकडण्यात जागरूक नागरिकांनी पोलिसांना मदत केली आहे. पकडण्यात आलेल्या आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून यापूर्वीही या आरोपीने या प्रकारे लुटमारी केल्याचे सांगितले आहे. पकडण्यात आलेल्या आरोपीचे 2 साथीदार अजूनही फरार असून पोलीस त्यांचा तपास करीत आहेत. आरोपी शामराव यांच्याविषयी खारघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी किरण पाटील यांनी पत्रकारांना अधिक माहिती दिली. कर्नाळा आजतक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिराती संदर्भात तर आम्हास संपर्क साधा. आमचा पत्ता आहे
संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे कर्नाळाआजतक@gmail.com. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर.